हॅलो मम्मी, कशी आहेस ग? अगं मी पण मस्त आहे. काय नाही बाई, निवांतच आहे. सासू नाही घरी. तिला दिला कालच काढून पंढरपूरच्या वारीला. अगं जातच नव्हती, लय खोडसाळ बाई आहे. पण मी बी तिची सून आहे. मी म्हंटल अवसर अक्का एवढ्या चालले, तुम्हाला काय होतं जायला? म्हंटल जा ना, तेवढंच एकीला दोघी सोबत. तेव्हा कुठे गेली? मी आज तिला पळस घोड्यावर बसून पुढे पाठवलं. हा बाई, आता 15 दिवस आहे ना, काय टेन्शन नाही मला. अगं मम्मी, ही सासू घरी असली ना, कामाचा लय काच असतो. ही ना स्वतः डम्मी तर काय करीत नाही, पण नुसती जागेवर बसून ऑर्डर सोडत राहती. ये कर ते कर. तिला कसं सगळं वेळच्या वेळी लागत. आता मी बी माणूस आहे का मशीन आहे? काय स्वयंपाक? अगं स्वयंपाक नाही केला मी. यांना सांगितलंय बाहेरून पार्सल आणायला, आणतीन ते. अगं जाऊ दे ना मम्मी, रोज काय मी स्वयंपाकच करीते. आता निदान ना 15 दिवस तरी मला आई तर खाऊ दे ना बाहेरचं. तेवढंच जरा जाडजूड होईन. नाही तर या म्हातारीच्या काचानी कशाची तब्येत सुधारायची माझी? अगं मम्मी, तसे ना सगळे काम पडले ग घरातले. अजून धुणं धुवायचंय, भांडे घासायचे, फरशी पुसायची. पण जाऊ दे ना, कोणी इथं आता बघायला. मी माझ्या मनाची मालकीन करीन आपले निवांत सगळे. थांब ग मम्मी, कोण आलं काय माहिती? 1 मिनिट थांब. अगं मम्मी, बाहेर माझी नणंद आलेली आहे. हा मला माहितीये, मुद्दामून ना माझ्या सासूनीच तिला बोलवलं असेल इकडं माझ्यावर लक्ष ठेवायला. लय आगाव आहे बाई ही म्हातारी पण, आणि तिची ही पोर पण. बरं जाऊ दे, तुला नंतर फोन करते. ठेवते आता, बघतेच हिच्याकडं.